नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. अत्यंत लाभदायक असे स्वामी समर्थ यांचे उपाय आणि तोडगे. नंबर 1. कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभ व लाभदायक आहे. नंबर 2. स्नान करूनच भोजन करावे. जेवण केलेल्या ताटात हात धुवू नये. मांडीवर व हातात ताट घेऊन जेवू नये. दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये. नंबर 3. धनदायी नक्षत्र मृग, पुष्य, मघा, मूळ ह्या नक्षत्रात तुमची कामे तुम्ही सुरू करू शकता. खूप फायदा होतो. नंबर 4. लक्ष्मी प्राप्तीच्या इच्छुकांनी अन्न व दूध झाकून ठेवावे. नंबर 5. गुरुपुष्य किंवा रविपुष्य नक्षत्राला कार्यसिद्धी यंत्र, श्रीयंत्र व कुबेर यंत्राची एकाच वेळी व एकत्र घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी विधिवत स्थापना करावी. नंबर 6. घरातील नवीन केरसुणी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून वापरावी. तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये. दिवे लागल्यावर झाडू मारू नये. नंबर 7. घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा. तसेच संध्याकाळी तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा. त्यावेळेस धूप दीप दाखवावा. नंबर 8. सर्व मनोरथ पूर्ण होण्यासाठी एक मंडलाचे पठण करावे. श्री व्यंकटेश स्तोत्र हे महाराष्ट्रातील एक प्रमाणभूत आणि प्रभावी स्तोत्र समजले जाते. अनेक प्रकारचे असाध्य आजार बरे होण्यासाठी या स्तोत्राचे एक मंडल पुरेसे आहे. नंबर 9. दसऱ्याच्या दिवशी एखाद्या गर्भश्रीमंत व चरित्रवान व्यक्तीने दिलेली आपट्याची पाने चांदीच्या अगर पितळेच्या डबीत ठेवून ती देवापाशी ठेवावी. अशा तऱ्हेने मिळालेली आपट्याची पाने ही धन देणारी असतात. नंबर 10. घरात ज्या खोलीत तिजोरी ठेवलेली असेल त्या भिंतीचा रंग काळा, लाल अथवा निळा नको, पिवळा असावा. नंबर 11. रोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी. मनशांती लाभते. नंबर 12. रोज सकाळी पहिली भाकरी गाईला, दुसरी कुत्र्याला व तिसरी छतावर पक्ष्यांसाठी ठेवावी. यामुळे पितृदोष नाहीसा होतो व पितृदोषाने होणारा त्रासही कमी होतो. नंबर 13. कोणाकडून कर्ज घेतले तर त्यातले 5-10 रुपये त्वरित कर्ज परतफेड म्हणून परत करावेत. कर्ज लवकर उतरते. नंबर 14. लक्ष्मी साधना. पौर्णिमेच्या रात्री आंघोळ करून रात्री 12:18 वाजता चंद्राकडे पाहून गायत्री मंत्र 12 वेळा म्हणून कोणाशीही न बोलता झोपी जावे. जर बोलण्याचा प्रसंग आला तर बोलल्यानंतर पुन्हा हातपाय धुवून पुन्हा चंद्रबिंबाकडे पाहून गायत्री मंत्र 12 वेळा जपावा. गायत्री मंत्र. ओम भूर्भुवस्सः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात्. नंबर 15. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वास्तुदोषावर उपाय म्हणून घराची तोडफोड करणे हे शास्त्र संमत नाही. तोडफोड केल्याने सगळ्यात मोठा म्हणजे वास्तुभंगाचा दोष लागतो. नंबर 16. घराच्या प्रवेशद्वारावर म्हणजे मुख्य दरवाजावर लाल रंगाचे कुंकवाचे स्वस्तिक चिन्ह काढावे. या स्वस्तिकची स्टिकर शक्यतो लावू नये. नंबर 15. उंबरठ्यावर दर पौर्णिमेला तसेच अमावस्येला 5 कापराच्या वड्या पंचमहाभूतांच्या दोष परिहार्थ जाळाव्यात. नंबर 18. कान तुटलेले अथवा भेगा केलेले कप, स्टीलची, काचेची अथवा प्लास्टिकची भेगा केलेली भांडी, बंद पडलेली घड्याळे किंवा भंगार वजा सामान घरात ठेवू नये.
अशा वस्तू ताबडतोब घराबाहेर काढाव्यात, कारण या तुटलेल्या व भंगारवजा वस्तूंमध्ये कलीचा वास असतो. नंबर 19. एकाक्ष नारळाला विशेष महत्व का असते? उत्तर: बहुतेक सर्व नारळाला 3 डोळे असतात. क्वचितच एक डोळा असलेला नारळ असू शकतो. एकाक्ष नारळ लक्ष्मीदायक असल्याने सांपत्तिक लाभ होतो, म्हणून अशा एकाक्ष नारळाला चिंतामणी नारळ म्हणतात. असा नारळ फोडत नाही, त्यास देवघरात व्यवस्थित ठेवून देतात. नंबर 20. ध्यान चिंतनाचे महत्व का मानले जाते? त्याचं उत्तर आहे, महादेव शंकर असे सांगतात की मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो, उच्चार करण्याआधी विचार करतो, म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो. विचार हा सुविचार होण्याला ध्यान चिंतनाची आवश्यकता फार असते, म्हणून ध्यान धारणा मनन चिंतन याला फारच महत्व आहे. नंबर 21. सर्व जगतामध्ये भगवंत कोणत्या रूपात आहे? त्याचं उत्तर आहे, पाण्यामध्ये रस, सूर्य आणि चंद्र यामध्ये प्रकाश, सर्व वेदांमध्ये ओंकार, आकाशामध्ये शब्द, मनुष्यामध्ये पुरुषार्थ, पृथ्वीमध्ये पवित्र गंध, अग्नीमध्ये तेज, सर्व प्राणी मात्रांमध्ये जीवनशक्ती, तपस्यांमध्ये तप, सर्व प्राणी मात्रांचे अनादि बीज, बुद्धिमान लोकांमधील बुद्धी, तेजस्वी लोकांमध्ये तेज, या सर्वांमध्ये भगवंत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.